चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण कविता कृष्णमूर्ती यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. कविता सुब्रमण्यम उर्फ कविता कृष्णमूर्ती या भारतीय चित्रपटातील पार्श्वगायिका आहेत. विवाहानंतर त्या हिंदी बॉलिवूड गाण्याबरोबरच इंडी पॉप गाणी म्हणजे चित्रपटसृष्टीबाहेरील पॉप गाणी व हिंदी गाणी त्या गाऊ लागल्या. कविता कृष्णमूर्ती या दिल्लीत राहत असत. वयाच्या 14व्या वर्षी मुंबईला आपल्या बंगाली मावशीकडे आल्या. त्यांना पार्श्वगायिका बनण्याची खूप इच्छा होती. कविता कृष्णमूर्ती यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल, खय्याम, राहुल देव बर्मन, AR रहमान, जतीन ललित, रवींद्र जैन यासारख्या ज्येष्ठ संगीतकाराबरोबर काम केले. इतकेच नाही तर त्यांना मन्ना डे, हेमंत कुमार, मुकेश, लता दीदी यासारख्या ज्येष्ठ गायक गायिकाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. कविता कृष्णमूर्ती यांचे पती डॉक्टर S बालसुब्रमण्यम हे व्हायोलिन वादक आहेत. संगीताच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते जगभर फिरत. इसवी सन 1999 मध्ये हे राम चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची आणि कविता कृष्णमूर्ती यांची भेट झाली. नंतर काही संगीताच्या कार्यक्रमात दोघे भेटले, बोलले, त्यांची मैत्री झाली आणि त्यांचे प्रेम जमले. डॉक्टर S सुब्रमण्यम हे सुमारे 20 वर्षे अमेरिकेमध्ये राहत होते. 1966 मध्ये त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले. त्यांना 3 लहान मुलं होती. पत्नीच्या निधनानंतर ते मुलाला घेऊन भारतात आले. बंगलोरमध्ये स्थायिक झाले. 11 नोव्हेंबर 1999 मध्ये कविता आणि सुब्रमण्यम यांचा विवाह झाला. विवाहानंतर कविता सुब्रमण्यम बेंगलोरला राहू लागल्या. कविता कृष्णमूर्ती यांनी भारतीय शास्त्रीय संगीत शैलीमध्ये शिक्षण घेतले. शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायली आहेत. हम दिल दे चुके सनम यामधले निंबुडा हे त्यांनी गायलेले गाणे अतिशय अवघड समजले जाते. पतीबरोबर संगीताच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सतत जगभर फिरत असल्यामुळे कविता यांच्या कानावर देशोदेशीचे संगीत पडू लागले. त्यामुळे त्यांनी पतींचा फ्युजन म्युझिकची संकल्पना वाढवली. त्यांच्या कार्यक्रमात त्या साथ देऊ लागल्या. अशा कार्यक्रमामुळे त्यांची संगीताकडे बघण्याची दृष्टी पण बदलली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित असलेली गाणी आणि पतीचे फ्युजन म्युझिक आणि व्हायोलिन वादन यामुळे त्यांचे कार्यक्रम खूप रंगू लागले. पतीच्या प्रोत्साहनामुळे कविताबाई आधी कधीही गायल्या नाहीत अशी गाणी गाऊ लागल्या. संगीतात नवे नवे प्रयोग करू लागल्या. त्यांच्या फ्युजन संगीताच्या कार्यक्रमात व्हायोलिन बरोबरच पियानो, कर्नाटकी शास्त्रीय संगीत आणि बॉलिवूडची गाणी असा कार्यक्रम असतो. तर त्यांच्या ग्लोबल फ्युजन या कार्यक्रमामध्ये पाश्चिमात्य संगीत सोडून इतर देशांच्या म्हणजेच आफ्रिकी, जपानी, चिनी किंवा नॉर्वेच्या संगीताचा समावेश असतो. कविता सुब्रमण्यम यांचा स्वतःचा बँड आहे. कीबोर्ड, गिटार, इलेक्ट्रिक बास, ड्रम्स, भारतीय तालवाद्ये आणि सगळे वादक असा लवाजमा घेऊन त्या पतीबरोबर जगभर फिरत असतात. लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉल, वॉशिंग्टन केनेडी सेंटर असे अनेक विख्यात ठिकाणी त्यांनी कार्यक्रम केले आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि आंतरराष्ट्रीय संगीताचा सुरेख मिलाप या कार्यक्रमात ऐकायला मिळतो. वॉर्नर ब्रदर्स यांनी प्रदर्शित केलेल्या ग्लोबल फ्युजन अल्बम मध्ये कविता या एकमेव भारतीय सोलो गायिका आहेत. त्या बीजिंग सिम्फनी, फेअरफॅक्स, BBC रेडिओ, ऑर्केस्ट्रा लिम्फ अशा अनेक बँड सोबतही गातात. आदी शंकराचार्यांच्या रचनांना सुब्रमण्यम यांनी संगीत दिले आहे आणि त्या रचना कविताच्या आवाजातच आहेत. त्या दोघांचा आदी गणेश हा अल्बमही निघाला आहे.
कविता कृष्णमूर्ती यांचा मोठा मुलगा नारायण डॉक्टर झाला आहे. मुलगी बिंदू संगीतकार असून बऱ्यापैकी गाते. धाकटा अंबी व्हायोलिन वाजवतो. त्याच्या वडिलांकडूनच तो शिकला आहे आणि तो आता त्यांच्याबरोबर व्हायोलिन वादनाची जुगलबंदीही करतो. कविता कृष्णमूर्ती यांना अनेक पुरस्कार मिळाले. 1995 मध्ये 1942 अ लव्ह स्टोरी याला फिल्मफेअर पुरस्कार, 1996 मध्ये यारानासाठी फिल्मफेअर पुरस्कार, 1997 मध्ये खामोशीसाठी फिल्मफेअर पुरस्कार, 2003 मध्ये देवदाससाठी फिल्मफेअर पुरस्कार, 2005 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार, 2015 मध्ये डॉक्टरेट, 2012 मध्ये रवींद्र जैन संगीत सन्मान, 2010 मध्ये ग्लोबल इंडियन म्युझिक अवॉर्ड, 2008 मध्ये येशुदास पुरस्कार, 1997 मध्ये स्टार स्क्रीन अवॉर्ड खामोशीसाठी, 2000 मध्ये स्टार स्क्रीन अवॉर्ड हम दिल दे चुके सनम यासाठी, 2000 मध्ये झी सिने अवॉर्ड हम दिल दे चुके सनम या चित्रपटासाठी, 2003 मध्ये झी सिने अवॉर्ड देवदाससाठी, 2003 मध्ये पुन्हा आयफा पुरस्कार देवदाससाठी, 2000 साली सिंगर ऑफ द मिलेनियर हा पुरस्कार, 2006 मध्ये लता मंगेशकर पुरस्कार मध्य प्रदेश, 2015 मध्ये डॉक्टरेट बेंगळुरूच्या, गुजरात राज्याचा पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले. कविता कृष्णमूर्ती यांनी शास्त्रीय रागावर आधारित काही गाणी गायली आहेत. त्याची यादी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.